नाझिया खान यांनी मुस्लिम धर्माविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि नाझिया खानवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी 1 जुलै रोजी मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता आणि एसपींना निवेदन दिलं होतं. मात्र नाझिया खानवर तर गुन्हा दाखल झाला नाही, उलट मोर्चे काढणाऱ्या महिलांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय सांगाल? पोलीस प्रशासनाचं कधी कधी काम आहे ना, इतकं तत्पर असतो हम्म, की झोमॅटोही मागं पडत. हम्म, फक्त त्याच्यात एक शर्त असती का आरोपी मुसलमान पाहिजे. बर. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य का की एकीकडं मुस्लिम समाजाच्या महिलांनी मोर्चा काढला तर आपण लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केला. परंतु मला माझ्या माननीय एसपी साहेबांना विचारायचं आहे का 25 जून रोजी दिल्ली गेट जवळ 25-30 लोकांनी तिथं आंदोलन, रस्ता रोको आंदोलन केलं होतं, आरडाओरडा केला होता. आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय का? आमच्याकडे असे शेकडो उदाहरणं आहेत का जे जर आम्ही पुढे आणले, जसं की रामनवमीच्या वेळेस एका लोकप्रतिनिधीने मशिदीचे दिशेने ती प्रतिकात्मक तीर मारला होता, त्याचा अर्ज आम्ही दिलाय, अद्याप गुन्हा दाखल नाहीये. त्याचबरोबर राहुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झालती, तर त्याच्यात आरोपी मुसलमान नाही म्हणून अद्याप तो पकडला गेला नाही. काही दिवसापूर्वी बेलेश्वर मंदिराजवळ महादेवाच्या पिंडाची विटंबना झाली, त्यात आरोपी मुसलमान नव्हता म्हणून गुन्हा दाखल झाला नाही. गंगा उद्यानामध्ये आम्ही जेव्हा चॅलेंज केलं का त्या महिला मुसलमानांचे नाहीच आहेत, तर तिथून पुढं तपास कुठं गेला काहीच माहीत नाही. शहारब दर्गाची विटंबना झाली, सगळ्यांना माहीत आहे का दर्गाची विटंबना करणारा मुसलमान असू शकत नाही. पोलिसांचा तपास कुठं गेला? गुहा गावामध्ये दर्ग्यामध्ये घुसून पोलीस कर्मचाऱ्यांनी कॅमेरे तोडलेत, आम्ही ते अर्ज दिलाय, पण तो पोलीस कर्मचारी तो मुसलमान नव्हता म्हणून त्याच्यावरही गुन्हा दाखल केला नाही. जवखेड खालसामध्ये माननीय न्यायालयाचा मनाई हुकूम आहे, तिथं त्यावेळचे ॲडिशनलनी CRPF लावून तिथं सभा झालेत आणि ठोकायचे आणि कापायचे भाषा झालेत, त्यावेळेसही गुन्हा दाखल झाला नाही. फक्त मुसलमान ज्या वेळेस आरोपी असेल त्यावेळेस इतक्या तातडीने गुन्हा दाखल होतो, आणि ज्या वेळेस तो आरोपी मुसलमान व्यतिरिक्त असेल तर तो जो प्रकरण आहे तो प्रलंबित होतो. आता माननीय SP साहेबांनी असं दुजाभाव का करावा याचा प्रश्न एक तर SP साहेबांनी द्यावा किंवा ॲडिशनल साहेबांनी किंवा डेप्युटी साहेबांनी तरी द्यावा आम्हाला. बरं, आता तुम्ही जसं म्हणता एसपी साहेबांनी दुजाभाव केला, पण आता काही दिवसांपूर्वीच म्हणजे आता 2-4 दिवसापूर्वीच आता मोहरम सणचा उत्सव शांततेत पार पडला आणि यामागे पोलिसांचा मोठा हात आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी अक्षरशः 22 तास डोळ्यात अंजन घालून काम केलं आणि मोहरम उत्सव शांततेत पार पाडलाय. त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचा आभारी मानलाय. परंतु याचा अर्थ असा नाही का एकीकडे तुम्ही एक गोष्टी करायची आणि दुसरीकडे दुसरी गोष्ट करायची. आमचा विषय काय आहे का ज्या वेळेस आम्ही कोणत्या प्रकारचा तुम्हाला अर्ज देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सत्यता दिसतीये, मग तुम्हाला गुन्हा दाखल करायला काय अडचण आहे? फक्त आता ज्या वेळी मोर्चा काल झाला आणि परवा दिवशी मोर्चा झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला. 25 तारखेला 25-30 लोकांनी रस्ता रोको केला, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला. रामनवमीचा नाही झाला, जवखेडचा नाही झाला, राहुरीचा नाही झाला, कोपरगावचा नाही झाला, राहत्याचा नाही झाला, अजून किती तुम्हाला सांगू, पारनेरचा नाही झाला. ज्या वेळेस मग आमचा हाच प्रश्न आहे का दुजाभाव कशाला करतात? बरं, आता ज्या महिलांवर गुन्हा दाखल झालाय त्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे? आपण आम्ही काही न्यायालयीन लढाई 100% लढणार आहे. गुन्हा दाखल करायचा त्यांना अधिकार आहे, न्यायालयात आम्हाला आमची बाजू मांडायचा अधिकार आहे. आणि भारतीय संविधानाने लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकार दिलाय की आम्ही कोणत्याही गोष्टीचा प्रोटेस्ट करू शकतो, भले ती महिला सरकारच्या बाजूची जरी असले तरी आम्ही तिच्या विरोधात प्रोटेस्ट करू शकतो. कालच माननीय बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आलाय, त्या बॉम्बे हायकोर्टाच्या निकालामध्ये काही गोष्टी एकदम क्लिअर सांगितलेल्या आहेत. पोलीस प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी आहे, त्यांना दम देऊन काम करण्यासाठी नाही आहे. दुसरी गोष्ट की एखादा व्यक्ती जर कोणत्या लोकप्रतिनिधी किंवा एखाद्या मंत्रीवर जर टीका करत असेल किंवा त्याला मुर्दाबाद अशा काही घोषणा करत असेल तर तो काय आरोपी म्हणजे त्याच्यावर तुम्ही काही हे करू शकत नाही. त्याला तो अधिकार आहे, जर चुकीचं होत असेल तर बोलायचा अधिकार आम्हाला संविधानाने दिलाय. आणि तुम्ही गुन्हा दाखल केला, आम्ही कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करून ते आम्ही निर्दोष सुटणार हे आम्हाला माहित आहे. बरं, अशरफी साहेब, तुम्ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर बांगरे यांनी तुमच्यावर काही टीका केली होती, त्याकडे कसं पाहता? नावच पहिल्यांदा ऐकलं, हा कोण बदक आहे मलाच माहित नाही अजून.